नमस्कार. झडपीगुरुजी.com च्या HTML ऑनलाईन व्हिडिओ सिरीजच्या भाग क्रमांक 11 मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आपण मागील भागामध्ये मर्क्यूच्या ॲट्रिब्यूट्स विषयी आपण माहिती घेतली होती. त्यामध्ये आपण डायरेक्शन्स पाहिल्या होत्या. आता आपण या भागामध्ये मर्क्यूच्या बिहेवियर्स विषयी आपण माहिती घेऊया. पण मागील भाग क्रमांक 10 मध्ये आपण काय केलं ते पाहूया. आपण भाग क्रमांक 10 मध्ये मर्क्यू हा लावलेला आहे. यामध्ये मर्क्यू हा गिफ घेतलेला आपण man.gif नावाचा, आणि हा मर्क्यू चालतोय. म्हणजे ही एक गिफ नावाची फाईल असल्यामुळे आपण हे ॲनिमेशनमध्ये दिसत आहे. पण आता आपल्याला या भागामध्ये काय करायचं आहे, मर्क्यूचे बिहेवियर्स विषयी आपल्याला माहिती घ्यायची आहे. हा आपला कोड या ठिकाणी आलेला आहे. आता आपण काय करूया, या कोडला या कोड थोडंसं इमेजची साईज आपण काय करूया यावेळेस कमी करून घेऊया. आता man.gif पासून काय करावं लागेल, आपल्याला इमेज टाईप द्यावं लागेल थोडंसं. इमेज GIF म्हणजे काय झालं तर ही एक गिफ फाईल झाली. कोणा टाईपची आहे हे पण झालं. इथं आपल्याला आउटपुट काय करावं लागणार आहे, TYPE इज इक्वल टू $, आणि त्यानंतर काय करूया, या गिफ फाईलची आपण हाईट घेऊया. आपण GST आपण काय करू, थोडंसं कमी करून टाकूया हाईट. 100 px करू, 100 पिक्सल्स, आणि विड्थ पण कमी करून टाकूया. म्हणजे काय होईल, आपल्याला सगळे मर्क्यूज या ठिकाणी रन होतील. एका स्क्रीनवरती दिसण्यासाठी आपण हे करत आहोत. मी याला काय करतो, आता Ctrl+S केलं आणि आपण बघूया आपला मर्क्यू कसा दिसतो, छोटा झाला. ओके, म्हणजे काय तर तिन्ही बिहेवियर्स आपल्याला दिसतील. आपल्याला या ठिकाणी अल्टरनेट बिहेवियर आणि स्लाइड बिहेवियर आपल्याला इथं दाखवायचे आहे. आता हा झाला आपला एक मर्क्यूची साईज आपण कमी केलेली आहे, मर्क्यू इमेजची साईज. आता आपण काय करूया, याला बिहेवियर लावूया. याला कॉपी करतो मी. बिहेवियर तिथं लावावं लागेल आपल्याला ॲट्रिब्यूटच्या ठिकाणी. मर्क्यूच्या नंतर स्पेस देऊन BE स्पेलिंग बघून घ्यायचा, HAVIOR बिहेवियर इज इक्वल टू अल्टरनेट करावं लागेल, ALTERNATE. तर बिहेवियर अल्टरनेट काय करेल तुम्हाला सांगतो मी. हा अल्टरनेट बिहेवियर हा आपला पहिला मर्क्यू आहे. या ठिकाणचा आपला अल्टरनेट मर्क्यू आहे. अल्टरनेट मर्क्यू इथे जाईल, टच करेल, पुन्हा बॅक होईल. ओके, हा बॅक होतोय. आता अल्टरनेट मर्क्यू आपल्या लक्षात आला असेल. आता आपण काय करूया, स्लाइड मर्क्यू लावूया. आपण स्लाइड मर्क्यू काय करेल, त्या ठिकाणी जाईल, टच करेल आणि तिथे स्टॉप होईल. कॉपी पेस्ट केलेलं आहे. फक्त आपल्याला काय करायचं आहे, इथे स्लाइड करायचं आहे, स्लाइड. ओके, मी Ctrl+S करतोय. आता तिघे आले. आपण हा पहिला मर्क्यू, हा अल्टरनेट आणि हा स्लाइड मर्क्यू आहे. पहा आता तिघांमध्ये फरक. हा गेला, पुन्हा येईल, हा रिटर्न जातोय, आणि हा स्लाइडवाला याच ठिकाणी स्टॉप झालेला आहे. मित्रांनो, नक्कीच तुम्हाला या भागामध्ये मर्क्यूजचे ॲनिमेशन्स कसे लावावेत, बिहेवियर्स कसे लावावेत याविषयी तुम्हाला माहिती मिळाली असेल. अधिक व्हिडिओसाठी आपण झडपीगुरुजी.com ला संपर्क साधायचा आहे. धन्यवाद.